मग त्याच्यात त्यांनी सांगितलं अस्मिन ओके शकुंतलायाः जीवनस्य अधिकांशः वियोगेन अपमानेन च परिपूर्णः अस्ति। ऋषयः शकुंतलायाः वियोगेन खिन्नाः सन्ति। एक तर ते जेव्हा ऋषी मुनी असतात, जेव्हा ती त्यांच्याकडे लहानाची मोठी झालेली असते ना शकुंतला, म्हणजे मला करेक्ट करा बरं, मला खूपच शकुंतलेचं एवढं माहिती नाही, पण जेवढं माहिती आहे त्याच्यानुसार ती लहानाची मोठी त्या ऋषींकडे झालेली असते. मग जेव्हा तो राजा येतो तेव्हा जेव्हा त्या दोघांचं लग्न होतं तेव्हा तो राजा निघून जातो, तो शकुंतला त्याला भेटायला जाते. त्याच्यामुळे ती कसं त्याचं आयुष्य जे ऋषी मुनींबरोबर घालवलेलं असतं ते ती सोडून जाते. मग त्या ऋषी मुनींना सगळं ती मुलीसारखी असते ना, त्याच्यामुळे ती जाणार म्हटल्यावर ते खिन्न होता. दुष्यंतः अपि तथैव खिन्ना. एक म्हणजे तिकडे दुष्यंतही खिन्न असतो, इकडे ती खिन्न असते, असं ते सगळं दुःखानेच भरलेलं आहे. अतः सर्वत्र अपि प्रायशः, आता हे मोठा हा शब्द आहे, विप्रलंभ शृंगाररसस्य इव प्रवाह दृश्यते. म्हणजे म्हणून तो असं म्हणतात की म्हणूनच सगळीकडे प्रामुख्याने, प्रायशः म्हणजे प्रामुख्याने असा म्हणजे विलाप किंवा असं ते असं जे वियोग म्हणतो ना त्या रसाचं आणि शृंगार रसाचंच प्रामुख्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. किम मह्यम अपि तत् दास्यासि पठितुम, काय मला पण वाचण्यासाठी देशील का? पठितुम, तुमून प्रत्यय लागलाय तो पठो धातूला, तर पठितुम म्हणजे वाचण्यासाठी. आता हे दास्यासी म्हणजे देणे, दातीचं ते रूप आहे. काय मला पण वाचण्यासाठी देशील का? गृहाण, घे घे, असं गृहाण घे. परम यथाशीघ्रम प्रत्यावर्तय, घे पण यथाशीघ्रम म्हणजे लवकरात लवकर, प्रत्यावर्तय परत दे. नंतर मग त्यांचं असं म्हणणं आहे की यथेच्छसी तथैव भविष्यति, जशी तुझी इच्छा आहे तसेच होईल. म्हणजे हे तो त्याचं असं म्हणणं आहे की हा बाबा ठीक आहे मी देईन तुला परत. हे त्याचं थोडस अर्थ दिलेला आहे. कोणाला हा तुम्हाला ना हे सुभाषित करून ठेवा हा, म्हणजे तुम्हाला तुम्हाला ते सुभाषित म्हणून पण येईल. म्हणजे सुभाषित म्हणजे काय, ती फक्त अशीच असतात असं नाही हा, म्हणजे जी सुभाषितांचं जे धडे असतात त्याच्यातली येतात असं नाही, हेही सुभाषित म्हणून येऊ शकेल. ताई तो विप्रलंभ त्याचं त्याचं फोड सांगाल का? हा सांगते मी. प्रलंब. ग्रह, त्याचा ना विप्रलंभ शृंगार रसस्य, विप्रलंभ शृंगार रस. विप्रलंभ म्हणजे विरह, ओके. शृंगार म्हणजे प्रेमभाव, रस म्हणजे त्याचं जे पण ते एखाद्या नाटकाचा रस असतो ना गाभा, तसं. सो शृंगार रस. शृंगार रस भाव. म्हटलं. प्रलंभ, एक भाव वर्ड आहे. शृंगार रस, शृंगार रस. हं. प्रलंभ. आणि अच्छा आहे का? हा विप्रलंब म्हणजे विरह, म्हणजे त्याचे आता ह्याने त्याच्यात म्हणजे त्याचं कसं आहे ते मागे तो विचारलाय ना की अरे ह्या नाटकामध्ये प्राधान्याने काय आहे, करुण रस आहे, शृंगार रस आहे, शांत रस. तो विचारतो अरे तू वाचलंयस ना, मग याच्यातलं सांग बाबा काय आहे. तर तो त्याला सांगतो की अरे हे तर कसं चौथा चौथा अंक त्यातली चार जे श्लोक आहेत ते प्रसिद्ध आहे, आणि त्याच्यात कुठला आहे तर शृंगार रसाचाच उद्रेक जास्त आहे, पण विरहाचाही जास्त आहे. आणि तो कशामुळे आहे त्याचं तो सांगतोय की ऋषी मुनींचा आणि शकुंतलेचा तो वियोग, मग दुष्यंताचा, ते सगळ्याचा तो वियोग सांगितलेला आहे. आणि पुन्हा मग तो म्हणतो की शकुंतलेचं प्रामुख्याने आयुष्य हे वियोगाने आणि अपमानानेच परिपूर्ण आहे असं.
तर ते त्याचं विप्रलंभ शृंगार रसस्य एव इव आहे. शृंगाररस अस्य एव. एव का इव आहे थांबा. नाही, रसस्य. रसस्य अधिक आहे. एव आहे ते रसस्य एव रसाचा म्हणजे षष्ठी हम्म. हा रसाचा एव षष्टी बरोबर षष्टी. रसाचा हा रसाचाच रसाचाच रसाचाच. हा एव हम्म. म्हणजे रसाचाच प्रवाह दिसतो. एव. म्हणजे तो कन्फर्म करतोय की नाही माझा करुण रस आणि शांत रस नाहीये, शृंगार रस आणि नवीन त्याने सांगितलं की विरह रस, विरह रस आहे असं. हा आणि शृंगार रसस्य बरोबर. प्रत्यावर्तय म्हणजे परत करणे का? प्रत्यावर्तय. त्या हा, आता हे म्हणजे काय प्रत्यावर्तन प्रत्यावर्तय म्हणजे त्याचं आता संधी विग्रह अ, प्रत- प्रत्यावर्तय का प्रत्य आवर्तय. अवर्तय वगैरे असं काहीतरी असेल का? ते त्याचं ना थांबा सांगते त्याचं काय आहे. त्याचं कसं आहे एखाद्या पुस्तकाची ना आवृत्ती असते बघा म्हणजे अं, हम्म. अ, प्रत्येक हम्म. वेळेला ते रिलीज होत राहतं त्याचं सगळं प्रत्येक वेळेला त्याची एक आवृत्ती बनत राहते राईट. जेव्हा ती प्रति आवृत्त्य हा म्हणजे त्याची पुन्हा पुन्हा आवर्तन येत राहतं. म्हणजे ते असं पुन्हा पुन्हा हे होत राहतं ना रिपीट होत राहतं असं. मग त्याला म्हणून ते यथा शीघ्रम प्रत्यावर्तय म्हणजे तू परत कर, परत परत कर. करणे म्हणजे इथे ह्याच्या दृष्टीने रिटर्न कर असं आहे. पण टेक्निकली ते आवर्तन आहे ना त्याचं रिपिटेशन सायकल आहे प्रत्यावर्तय. सो तू पुन्हा तो हम्म. परत कर, परत पाठव असं असं आहे. प्रति म्हणजे परत आणि वृत म्हणजे वृतवर्त धातू आहे तो म्हणजे वळवणे आणि आहे म्हणजे ते आवर्त आहे म्हणजे आवर्तन कर तू त्याला परत वळव असं. जर तुम्ही शब्दशः अर्थ घेतला ना तू परत परत वळवते माझ्याकडे असं आहे ते. पण परत वळव म्हणजे मला परत दे असं. पण वृत्तवर्त धातूला त्या उपसर्ग लागलेला आहे आणि त्याच्या आधी प्रति लागलेला आहे. प्रति आवर्त असं म्हणजे तू परत वळव. या हा. कळलं, थँक्यू. हम्म. आता ह्याच्यात काही आहे का या धड्यामध्ये काही प्रश्न शंका तुम्हाला काही. हे तुम्हाला मी बोललेच आहे की हे तुम्ही करायचंच आहे. ह्याचं सुभाषित माला दिली जाईल आणि त्याचा अर्थ लिहिला जाईल. लिहिलंय म्हणजे सोपा आहे तसा पण तरी पाठ करायला किंवा गाळलेल्या जागांमध्ये पण येऊ शकतो तो. आता कुठला आता अजून धडा उरलाय तुमचा, काही उरलाय का? लोकोक्ती. लोकोक्ती. हा, म्हणी म्हणी आहेत त्या पुढे. म्हणी तुम्हाला ताई याचं ताई तुमच्या याचं मराठी आहे ते जरा ठेवा ना म्हणजे मी हो स्क्रीनशॉट आहे ना, काढून. आहे. हे काय आहे ना. डाव्या पाठात पुढे आहेत. आणि याच्यात पुढचं पण आपल्याला द्या ताई. हा पीडीएफ मध्ये इथे दिलंय बघ थोडासा सगळं. हा हो इथे बोला. थोडंसं डायरेक्ट लिहिलंय तुम्ही हे चेंज करा. हा तर कुठला तुमचा कोणाकडे वर्ड डॉक्युमेंट आहे का याचं म्हणजे सरांनी दिलंय का पीडीएफ किंवा वर्ड डॉक्युमेंट पुढच्या धड्याचं. हो हो, दिलंय ना, दिलंय ना. पल्लवी ते मला ग्रुपवर पाठवा मग मी डाउनलोड करून देते. आहे, ग्रुपवरच आहे. ग्रुपवर आहे का? एक हो, मिनिट. सरांनी जी सगळी फाईल दिली आहे ना त्याच्यात शेवटी आहे बघा. प्रवेश मराठी भाषांतर. हो, हम्म. ते आता टाकलं ना मागच्या लेटेस्ट. परत टाकू का आता? हा थोडस टाकाल कारण माझ्याकडे एवढं दिसत नाही. टाकते टाकते, लगेच टाकते, एक मिनिट. शाकुंतलाचे 4 श्लोक एवढंच दिसतंय मला. नाही, पाठवते मी, एक मिनिट. हे आहे. आणि हे खरं शाकुंतल नाटक जर कोणी बघितलं नसेल ना तर बघा, जुन्या काळातलं आहे पण बघा. आताही ऑल पाठवलं. ऑल हा हा, ठीक आहे. ओके हा चालेल. अं, ठीक प्रथम पाठ
ऑल पार्ट बघते मी. हा, आता हा ह्याच्यात त्यातलं शेवटी तुम्हाला कुठला हवाय म्हणाले तुम्ही? शेवटी या सुभाषिताच्या नंतर आहे बघा. सुभाषित. हा पाठ त्याच्यातच खाली पुढे म्हणी आहेत, हा संस्कृत म्हणी. 134 पानापासून. 134 का? एक मिनिट, हा, PDF. लोकोक्ती. एक मिनिट हा. 134. न क्वापि हा, सरलेन न पदम क्वापी. निधीयते. ओके ओके, न क्वापी. ठीक आहे, मग हे घ्यायचे आहेत का तुम्हाला? घेऊ का मी? हा म्हणजे चालेल. हो हो, ओके, काय जरा डिस्कस केलं की जरा बर, ठीक आहे. क्लिअर होईल. न क्व अपि सरलेन पदम निधीयते, सीधी उंगली से घी नहीं निकलता. हा, म्हणजे आता ह्याच्यात हा जो प्रयोग दिलेला आहे की नाही, तो तुम्हाला लिहिणं अपेक्षित नाहीये. हा, तुम्हाला फक्त मराठी अर्थ हो किंवा हो, हिंदी अर्थच अपेक्षित आहे. तर मग काही वेळेला एखादे कार्य पूर्ण भावार्थ. करताना कुटिलता आवश्यक असते, कारण कुठे कुठे एक पाऊल सुद्धा सरळ मार्गाने पडत नाही असं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की काही वेळेला तुम्ही खूप सरळ मार्गाने जाल ना की तुमची कामं नाही होत. हा, तुम्ही खूपच सरळ मार्गी असाल ना तर तुम्हाला खूप त्रास होतो काही वेळ. त्याच्यामुळे ना कधी कधी ह्याला ते व्यवहार चातुर्य असतं ना, तसं हवं असतं की तुम्हाला ते आलं पाहिजे ते की अं, जर एखादी गोष्ट सरळ ढोबळपणे होत नसेल तर ती गोष्ट होण्यासाठी खूप असं म्हणजे खूप निगेटिव्ह नाही व्हायला पाहिजे. म्हणजे खूप अगदी काय म्हणतात एकदम असं कोणाचा खून वगैरे नाही करायचा आपण, पण आपण व्यवहार चातुर्याने ते आपलं काम काढता आलं पाहिजे आपल्याला. तर त्याची ही लोकोक्ती आहे, न क्वपि सरलेन पदम निधीयते. ठीक आहे, मग ह्याच्यात तुम्हाला फक्त अर्थ अपेक्षित आहे. आणि हे प्रयोगाचं ते उदाहरण दिले, क्वचित कार्य साधने कुटिलताया आवश्यकता भवती. काही कार्य साध्य करायला तुम्हाला कुटिलता आवश्यक असते. यतो न क्वपि सरलेन पदम, जसे सीधी उंगली से घी नहीं निकलता असं. तर न निश्चितार्थ विरमंती धीराः, धीर मनुष्य अपने निश्चय से विचलित नहीं होता. आता ह्याच्यात जेव्हा तुम्ही धीर मनुष्य म्हणता तेव्हा म्हणजे तो काय असा धीर धरणारा म्हणजे नसतो, जो जो सहनशील असतो ना तसा. धैर्यवान लोक ठरवलेले कार्य नाही, मी आता एकदा ठरवलंय ना मी हे अभ्यास करणार म्हणजे मी करणार, मग काही का होईना, असं जे एक थॉट प्रोसेस असते त्याच्यासाठी ही आहे. हा, प्रारब्ध. सर मॅडम, उंगलीच्या साठी कुठला शब्द वापरला या पहिल्या म्हणीमध्ये? न किंवा पापी नाही, हे म्हणीचं जसंच्या तसं तुम्हाला म्हण लोकोक्ती जेव्हा तुम्ही ट्रान्सलेट करता ना तेव्हा तिचा हा, अर्थ लिहायचा असतो तुम्हाला मराठीत. बर. नाचता येईना अंगण वाकडे. हा, हा ह्याची संस्कृत म्हण असेल ती जशीच्या हा तशी नाचता येईना अंगण वाकडे, आता ती जशीच्या तशी म्हण आहे. पण आता ह्याच्यात न क्वपि सरलेन पदम निधीयते ह्याची हम्म, मराठी किंवा हिंदी अशी डायरेक्ट म्हण नाहीये ना, हा हा त्याचा अर्थ लिहायचा आहे तुम्हाला. कळलं? हा, गुणाजी. हो. नाही, मोरेश्वर. सॉरी, ते मोरेश्वर बोला. ते क्वपी हे क्व अधिक अपी आहे ना? हा, अधिक अपी आहे. ते क्व म्हणजे काय? न क्वपी, कधी. आय थिंक क्व इज कधी. कला व एक मिनिट मी एकदा कन्फर्म. नाही नाही, क प्लस अपी म्हणून क्वापी झालं. क प्लस अपी. कधी कधी. कह प्लस अपी, कधी. हा, म्हणून त्याच्यामुळे क्वापी झालं. हा, कह प्लस अपी. नाही नाही ताई, क्व म्हणजे कुठे असा अर्थ आहे. क्व म्हणजे कुठे, हे अव्यय आहे. क्व, म्हणजे कुठे कुठे सरळपणा असं असेल का? हा, क्व म्हणजे कुठे सरळपणा असा त्याचा. घातक कुठेतरी. हा, ओके. कुवा अपी म्हणजे म्हणजे सुद्धा ना? हा, पण अपी म्हणजे सुद्धा. मी ना तुम्हाला हे सांगते कारण माझ्या मते ना क्व आहे ते, कला व क्व हो, असं आहे ते. तर क्व म्हणजे कुठे आणि अपी म्हणजे हा,
कुठेही कुठेतरी असं, क्वपी म्हणजे कुठेतरी असा आहे तो शब्द. अच्छा, ओके ओके ओके. मला इथे असा घ्यायचंय म्हणजे कुठे सुद्धा पेक्षा कुठे 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 किंवा कुठे तरी आपण म्हणतो ना मराठीत तसं कुठे कुठे तसं असावं. कुठे कुठे एक पाऊल हा मार्गाने पडत नाही, कुठे आहे ते, कुठे 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 सुद्धा एक पाऊल सरळ मार्गाने पडत. हा कुठे सुद्धा हो. त्या लोकोक्तींचा तुम्हाला तुमच्या भाषेतला अर्थ किंवा म्हणीन तर तसं लिहायचं आहे ना. न निश्चितार्थ द्विरमंती धनाहा, धैर्यवान लोक, धीराहा लक्षात ठेवा, मग धीराहा वरून धैर्यवान लोक, द्विरमंती ही निश्चितार्था द्विरमंती म्हणजे जे निश्चितपणे तुम्ही केलेलं कार्य आहे ते पूर्ण करतात, असं ज्याचा त्याग नाही करत, की म्हणजे जे तुम्ही चालू केलेलं आहे ते पूर्णार्थास नेतात लोक, मध्ये अर्धवट सोडून असं करत नाहीत काम लोक, धीरवान लोक. ठीक आहे. हे प्रारब्धम उत्तम जनाः, प्रारब्धम उत्तम जनाः न परित्यजन्ति तद्वतेव न, मग ते पुढची म्हणे जसे असे असं. पण प्रयोग तुम्हाला नाहीच येणार, नाही विचारला जाणार, नाही कुठे येणार, फक्त तुम्हाला म्हणी दिल्या जातील आणि त्यांचा अर्थ लिहायचा. तिसरी, नास्ति गतिश्रमो यानवताम, यान यान म्हणजे गाडी, तर गाडीत बसलेल्यांना गतीचा श्रम होत नाही. म्हणजे तुम्ही जर समजा इथून पुण्याला जात असाल, काही नसेल चालत जात असाल तर तुम्हाला श्रम पडतात की नाही, पण तुम्ही इथून पुण्याला विमानाने किंवा गाडीने जातात, तर जेव्हा तुम्ही गाडीत बसता तर तुम्हाला काही श्रम होत नाही ना. तुम्ही तर गाडीत बसता आणि गाडी पुढे नेते तुम्हाला, तुम्हाला फक्त एका ठिकाणी चढून दुसऱ्या ठिकाणी उतरणे असतं. तर तसं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे या लोकोक्तीचा अर्थ असा आहे, येषाम जनानाम समीपे धनम भवती, अर्थ नाहीये प्रयोग, सॉरी, येषाम जनानाम समीपे धनम भवती ते तस्य यथा कांक्षितव्यतम तव्यम विदधती यथा नास्ति गती श्रमो यात. म्हणजे ज्या लोकांकडे पैसा असतो ते त्यांना हवे ते पैशाने घेतात, म्हणजे जसे की गाडीत बसलेल्यांना गतीचे श्रम होते. आता हे थोडस पैशाच्या रिलेटेड आणि श्रमाच्या गाडीच्या रिलेटेड असं मॅच होत नाही, पण जसं आता ज्यांच्याकडे पैसा आहे आणि त्यांना एखादी गोष्ट घ्यायची असेल त्यांना काही कष्टच पडत नाही ना, ते फक्त पैसे काढतील आणि गोष्ट घेतील. पण जो गरीब आहे त्याला विचार करायला लागतो, अरे मला ह्याचं घ्यायचंय का, मग किती किती मी सेव्हिंग करू, मग मला कुठले काम करायला लागेल किती, असं आपण एक प्लॅनिंग करतो ना एखाद्या, जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात आणि आपल्याला एखादी गोष्ट घ्यावी लागते. तर असं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर त्या गाडीत असाल तर तुम्हाला गतीचा श्रम पडणार नाही, पण नसाल तर तुम्हाला खूप कष्ट घ्यायला लागतात असं. ठीक आहे. नास्त्यार्थिनो गौरवम, नास्त्यार्थिनो गौरवम म्हणजे न अस्ति अर्थिनो न नास्त्यर्थिनो गौरवम, न नास्त्यर्थिनो, एक मिनिट, म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाहीये दे आर ऑलवेज आस्किंग फॉर ना, आस्किंग ऑलवेज, तो उसमें बड़प्पन नहीं है. नहीं उसका ना मैं वो संधि विग्रह कर रही हूँ, बिकॉज आई हाँ थिंक हाँ तर न ज्याच्याकडे प्लस पैसे नाहीत नास्त्यार्थी न अर्थिनो, अस्ति अर्थिनो अर्थिनो असेल. अर्थिनो, हाँ अर्थ हाँ, म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाहीत. याचक, मागणारा, त्याचं म्हणजे नाही मागणारा. हा हा. याचक, नाही मान मिळत नाही असं आहे ते, नास्त्य गौरवशी रिलेटेड आहे. म्हणजे याचको को कभी बडप्पन नाही. गौरव होत नाही. म्हणजे इथे ना भिकारी असा शब्दशः अर्थ, याचक म्हणजे मोठा माणूस पण याचक असू शकतो, असं म्हणजे ज्याच्या मागणारा, जो सतत मागत राहतो, मला दे मला दे, जरी त्याच्याकडे असो नसो, तो जो याचक असतो त्याला कधीही महानता मिळत नाही. भिकारीपणा याचनम महा हानिकारकम अतः एव उच्यते. भिकारीपणा हा खूपच हानिकारक आहे, म्हणूनच म्हटले जाते की याचकाला कधी मोठेपणा मिळत नाही. आता इथे ठीक आहे, म्हणजे तुम्ही इतके गरीब आहात की तुम्ही भीक मागताय,
आणि तुम्ही आपल्याकडे काय कुठे भिकारी जेव्हा असतो तेव्हा त्याला कसं ना असं हीन दर्जा मिळतो ना, थोडासा मान सन्मान तर कुठेच मिळत नाही त्याला. हा, तर ह्या प्रयोगाचा अर्थ असा आहे की भिकारीपणा खूप हानिकारक आहे त्याला मिळत. पण ह्याचं जर जनरली तुम्ही अर्थ नास्त्यार्थी नो गौरव म्हणजे याचकाला कधी मोठेपणा मिळत नाही. जर तुम्ही सतत मागत राहाल, तुम्ही काहीच नाही करणार, तुम्ही फक्त सतत मागत राहाल, मग मग तुम्ही भिकारी असलात तरी तुम्हाला मान नाही मिळणार. आणि सारखे सारखं सारखं आपलं, तुम्हाला ते आठवत आहे का ते हातुसणे काकू होते कॅरेक्टर, ते सारखं नेबरकडे जायचं आणि साखर माग तूप माग असं सतत मागत राहतात ना काही नेबर्स असतात ते. मग एक एक ह्याच्यानंतर आपण तसं त्यांना असा मान मिळत नाही, अरे आली काही मागायला असं बोलतो ना तसं. त्यामुळे कधी स्वतःवर निर्भर राहावं, आपण दुसऱ्यांकडे सतत मागू नये असं. आणि स्वतःला एवढं मोठं करावं की आपल्यात भिकारीपणा येणार नाही, आपल्याला दुसऱ्यांसमोर हात पसरवावे लागणार नाहीत. कारण नास्ते अर्थे नो गौरव. कारण जर तुम्ही भिकारी असाल किंवा याचक असाल तर तुम्हाला जो मान अपेक्षित आहे तो तुम्हाला कधीच मिळणार. मानाची अपेक्षा असेल तुम्हाला तर तुम्ही याचक म्हणून राहिलेलं चालणार नाही. असं ते अशा अर्थाने तुम्हाला ते असं थोडंसं इलॅबरेट लिहायला लागतं संस्कृत लोकोक्ती. ठीक आहे, पुढे जायचं. प्लीज याची संधी नंतर पाठवाल का? नास्त्यार्थी न नो न अस्ति अर्थिनः. अर्थी ना, न असते अर्थी. अर्थिन अर्थिन हा शब्द आहे हा नकारात. अर्थिन म्हणजे याचक, मागणारा. हा आणि ते त्याची ती संधी झालेली. ठीक आहे, पुढचं. निंब फलानी काकैर्भुज्यन्ते. नीम के कड़वे फल कौवे ही खाया करते हैं. म्हणजे कडुलिंबाची फळे कवळेच खातात. मलिन चरित्रशालिनः असुंदराणि कटुफलानि भक्षयन्ति अत एव उच्यते निंब फलानि काकैर्भुज्यन्ते. म्हणजे घाणेरड्या चरित्राचे लोक कुरूप व कडूच फळे खातात, म्हणून म्हटले जाते की कडुलिंबाची फळे कावळेच खातात. म्हणजे फळं तर पुष्कळ प्रकारची असतात. आता ह्याच्या लोकोक्तीचा अर्थ असा नाही की अरे फळ आहे तर तो कावळा खातो, अशी ती अशी कडुलिंबाची फळे कावळेच खातात हा शब्दशः अर्थ झाला. पण ह्याचा मतितार्थ काय आहे? जे कडू असतं किंवा जे असं आवडीचं नसतं, असं ज्याच्यापासनं असं म्हणजे खूप कुरूप आहे आणि वाईट आहे, अशी कामं किंवा अशा गोष्टी या कावळ्याची जे मनोवृत्ती ज्यांची असते किंवा जे असे घाणेरड्या चरित्राचे असतात किंवा जे असे चांगले नसतात व्यक्ती, त्यांनाच ते आवडतं असं ते मतितार्थ आहे त्याचा. ठीक आहे, म्हणजे काय, जे सज्जन असतात, जे चांगले असतात ते चांगले कार्य करतात, त्यांना चांगल्या गोष्टी आवडतात. जे घाणेरड्या मनोवृत्तीचे असतात त्यांना ते तसेच आवडणार, त्यांना तुम्ही काहीही करा ते तसेच करा, असं आहे त्याचा अर्थ. निंब फलानी काकैर पूजनते. काकैः भुज्यन्ते. निंब म्हणजे नीम, नीम म्हणजे ते कडुलिंब. फलानी म्हणजे फळ. काकैही म्हणजे कावळ्यांद्वारेच. भुजनते म्हणजे खाल्ली जाणे. म्हणजे कावळा हे असं म्हणजे म्हणजे रूपक असं म्हणजे तात्विक अर्थ आहे की कडवट आणि निरुपयोगी गोष्टी असे अयोग्य लोकच करणार. जे घाणेरड्या गोष्टी आहेत किंवा घाणेरडी कामं हो आहेत हो योग्य असतेच करणार. झालं, पुढे. चालेल आलं तर न समुद्र थोडंच राहिलं. तलम स्पृष्ट्वा नरो विंदती मौक्तिकम. न समुद्र तलम स्पृष्ट्वा नरो विंदती मौक्तिकम. म्हणजे तुम्हाला जर मोती पाहिजे असतील
तर तुम्हाला समुद्र तळाशी जायलाच लागेल, नाही तर तुम्हाला मोती नाही मिळणार. ओके. मोती हा असा प्रकार आहे जो तुम्हाला खूप मेहनत करून एवढ्या मोठ्या समुद्रातून थोडासा मिळतो. तर म्हणजे काय, मोठं काम करण्यासाठी महान प्रयत्नांची आवश्यकता असते. तुम्हाला जर मोठं